नमस्कार मित्रांनो, तुम्ही बुंदीचे, बेसनचे, रव्याचे लाडू खूपदा ट्राय केले असेल, पण आज आपण हे सर्व लाडू न करता मुगाच्या डाळीचे लाडू करणार आहोत. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होऊन तयार होते. नक्की एकदा तरी ट्राय करा, खायला पण मस्त लागते. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ मी ओल्या कापडाने पुसून घेतली आहे. हवं तर तुम्ही धुवून सुकवून घेऊ शकता. आता आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये डाळ ॲड करायची आहे आणि डाळ फिरवत आपल्याला भाजून घ्यायची आहे. जास्त भाजायची नाही आहे. 3 ते 4 मिनिटांसाठी खूप झाले. तेवढ्या वेळामध्ये डाळ भाजून जाते. कलर वगैरे चेंज करायचा नाही आहे. तर इथे आपली डाळ भाजून झालेली आहे. एका प्लेटमध्ये हे डाळ काढून घेऊया गार होण्यासाठी. तर पूर्णपणे डाळ गार झालेली आहे. आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे डाळ ॲड करायची आहे आणि रवाळ आपल्याला हे डाळ काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण डाळ काढून घेतली आहे. नंतर कढईमध्ये 2 चम्मच साजं तूप ॲड करायचं आहे आणि जे आपण मिक्सरवरती डाळीचं पीठ काढून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकसंध करत पीठ भाजून घ्यायचं आहे. डाळ आपण आधी भाजून घेतल्याने पीठ भाजायला फारसा वेळ लागत नाही, लवकरच भाजलं जाते. सतत फिरवत राहायचं आहे आणि 7 ते 8 मिनिट पीठ भाजून घ्यायचं आहे. तर हे पीठ भाजून झालेलं आहे, मस्त सुवास येत आहे. तर हे गार होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे पूर्णपणे गार झालेलं आहे. यामध्ये आता गूळ ॲड करायचा आहे. तर इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक कट करूनच घ्यायचा आहे. आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे एकजीव झालेलं आहे. एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे ॲड करायचं आहे. नंतर यामध्ये 1 चम्मच विलायची पूड ॲड करायची आहे आणि याला आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरवरती काढून एका बाउलमध्ये ॲड केलं आहे. यामध्ये काही ड्रायफ्रूट ॲड केले आहे, काजू, बदाम, किशमिश आणि लाडू छान चमकदार होण्यासाठी यामध्ये 1 चम्मच साजं तूप ॲड केलेलं आहे. हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला मस्त लाडू वळायचे आहे. छान लाडू इझिली वळतात. तर आपण लाडू वळून घेऊया. तर इथे माझा लाडू रेडी झालेला आहे. अशाच पद्धतीने सर्व लाडू मी करून घेते. चला तर मग लाडू रेडी झालेले आहे. तुम्ही नेहमी बुंदीचे, बेसनचे, रव्याचे लाडू तर खातच असाल, पण हे लाडू मुगाच्या डाळीचे एकदा तरी नक्की ट्राय करा. मस्त होऊन तयार होते आणि अगदी 15 ते 20 मिनिटात होते. अगदी रवाळ होते. तुम्हाला हा लाडू मी फोडूनसुद्धा दाखवते. तर तुम्ही बघू शकता किती रवाळ पद्धतीचा हा लाडू तयार झालेला आहे. नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.